सोशल मीडियावर आता अशा प्रकारचे व्हिडिओ यायला लागलेत की आता वॉरमुळं महागाई वाढली. महागाईमुळं लोक एन पी एमध्ये म्हणजे कर्ज थकवतील आणि बँकांची एन पी ए म्हणजे कर्ज बुडवणारे अकाउंट वाढतील आणि मग बँका तोट्यात येतील आणि मग तुम्ही जे ठेवी ठेवले ते बुडून जातील. हे चुकीचं आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. RBIचं सगळ्या बँकांवरती लक्ष असते आणि कर्ज वाटपाचं प्रमाण पण ठरलेलं असते. त्या प्रमाणात कर्ज वाटप केलेलं असते. बँका NPA अकाउंट सहन करू शकतात. बँकांनी काही रक्कम रिझर्व्ह बँकेकडे ठेवलेली असते. असा प्रकारचा काही क्रायसिस झाला तर ग्राहकांचे पैसे मिळावे म्हणून RBI जबाबदार असते. फक्त काय करा, जास्तीत जास्त व्यवहार सरकारी बँकांमध्ये करा. तुमची FD असेल, लाईफ इन्शुरन्स असेल, काही प्रमाणामध्ये खाजगी बँकांमध्ये पण करू शकता आणि पतसंस्थांकडे तर फिरकू पण नका. महागाई वाढली तर अशी परिस्थिती येऊ शकते. तुमचे जे बँकर आहेत म्हणजे बँकेची कामं करायला तुम्हाला मदत करणार त्यांच्या संपर्कात राहा आणि त्यांचा सल्ला पण घ्या. सरकारी बँकांमध्ये FD करा. साधी FD करण्यापेक्षा लाईफ इन्शुरन्समध्ये पैसे गुंतवा. FDमध्ये जसं व्याज मिळतं तसंच लाईफ इन्शुरन्समध्ये व्याज पण मिळतं, प्लस डेथला कव्हरेज पण भेटतं. त्याच्यामुळं घाबरून न जाता किंवा पॅनिक न होता चांगल्या बँकरचा सल्ला घ्या आणि योग्य गुंतवणूक करा आणि काही बँकांचं नाव पण खराब करू नका. सरकारी बँका आणि प्रायव्हेट बँका चांगल्या फॅसिलिटी देत आहेत. तुमच्या इच्छेनुसार बँकरच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करा.